थोडे खाली उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. सगळ्यांनी आता उमेदवार आहे. काय केलं? भारतीय जनता पार्टीचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार या तिघांनी बसून या महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा निर्णय घेतला आणि एक फॉर्म्युला ठरवला की एवढे सीट भाजप लढेल, एवढ्या सीट शिवसेना लढेल, एवढ्या सीट ह्या एनसीपी राष्ट्रवादी अजितदादा पवार लढेल आणि त्या पद्धतीने आज सगळीकडे आम्ही फॉर्म भरत होतो. तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये पण ही सीट भाजपला सुटली असल्यामुळे भाजपचे आमचे जिल्हाध्यक्ष माननीय सुहास शिरसाट त्यांचा फॉर्म आम्ही आज भरलेला आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की आमचे संख्याबळ म्हणजे महापालिकेत, जिल्हा परिषदमध्ये आणि नगरपालिकेमध्ये चांगले असल्यामुळे आम्ही नक्कीच विजय होऊ. माझं म्हणणं असं आहे की अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांचा मुलगाही शिवसेनेतून जिल्हा परिषदचा सदस्य आहे आणि आज त्यांनी जर फॉर्म भरला म्हणजे ते आपले नेते जे आहेत म्हणजे त्यांच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा अपमान करतायत. एकनाथ शिंदे साहेबांचं त्यांनी ऐकायला पाहिजे. त्यांचे नेते त्यांचं काही घराणं असेल तर ते त्यांनी त्यांच्याजवळ जाऊन सांगितलं पाहिजे. पण एकनाथ शिंदेच्या आदेशाला डावलून जर ते काही करत असतील तर हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. एखाद्या पक्षाच्या आमदारांना हे शोभत नाही. त्यांनी जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या वेळेस पण ज्यावेळेस की युतीचा फॉर्म्युला सगळीकडे ठरला त्यांनी सिल्लोडमध्ये सांगितलं मी नाही करणार आणि आम्ही त्यांना दाखवून दिलं की त्यांच्या मतदारसंघात पण 50% 5 उमेदवार आमच्या भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. नाही, अडचण काहीच नाही होणार. आमचं संख्याबळ भरपूर आहे आणि मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादी तिघं मिळून आम्हाला यश नक्की मिळेल.